एकही बहीण वंचित राहू देणार नाही। सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। की बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय। आपण योजना ज्यावेळेस घोषित केली आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे, फसवी योजना आहे, 10% महिलांना देखील मिळणार नाही। मला सांगताना आनंद वाटतो पहिल्याच झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार। एकही बहीण वंचित राहू देणार नाही। सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना, ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही। पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय, ते म्हणतात 1500 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का, त्यांना लाच देता का? अरे वेड्यांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही। प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो, तरी ते खरेदी करता येत नाही। हे अनमोल प्रेम आहे, हे बहुमोल प्रेम आहे। अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतंच। आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराई व्हायचंच नाही आहे, आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे। आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकणार नाही। जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1500 रुपयाची टिप देतात त्यांना 1500 रुपयाचं मोल समजणार नाही। माझी ती माय माऊली जी महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं कमी करू, त्या माय माऊलीला 1500 रुपयाची मदत काय असते याचं मोल निश्चितपणे या ठिकाणी समजणार आहे। आणि म्हणून